Hello student. Now today we are discuss about the most important topic of organic chemistry, that is chemical reactions of amine. बघा आजचा टॉपिक आहे chemical reactions of amine. आणि या केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन्स मध्ये आपल्याला आज काय बघायचं आहे बघा. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आणि याच्यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. बघा बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. सो इट इज व्हेरी सिंपल वन. बघा इथं बघायचं आपल्याला बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. ऍक्च्युली अमाइन्स हा बेसिक नेचरचा आहे. पण हा का बरं बेसिक आहे, बेस म्हणजे काय असतो, कोणता अमाइन्स हा मोर बेसिक आहे, कोणता लेस बेसिक आहे, याविषयी आज आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ऍक्च्युली ऑन द बेसिस ऑफ बोर्ड असेल किंवा नीट असेल किंवा जेई असेल तर नेहमी याच्यावर क्वेश्चन्स येतात बेसिक नेचर ऑफ अमाइन्सवर. तर चला मग आपण वन बाय वन पाहणार की ऍक्च्युली बेसिक नेचर ऑफ अमाइन्स काय असते. तर याच्यामध्ये काही कंडिशन्स बघा काय आहे, किंवा बेसिक नेचर कशाला म्हणतात किंवा बेस कशाला म्हणतात, किंवा अमाइन्सचा खरंच बेस आहे हे कसं तुम्ही एक्सप्लेन करणार. तर पहिला आहे बघा द सबस्टन्स. बघा द सबस्टन्स which donate electron pair called as बेस. ओके काय म्हणते द सबस्टन्स विच डोनेट इलेक्ट्रॉन पेअर कॉल्ड एज बेस. कोणानुसार आहे, अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्ट. लक्षात ठेवा, अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्ट द सबस्टन्स विच डोनेट इलेक्ट्रॉन पेअर कॉल्ड एज बेस. चला नेक्स्ट काय आहे सेकंड, द सबस्टन्स which gives OH negative ion in its aqueous solution called as base. बघा हा पण बेस आहे. हे कोणी सांगितलं, तर हे आहे अरेनियस कन्सेप्ट. बघा अरेनियस नावाच्या सायंटिस्टने सांगितलेलं द सबस्टन्स विच गिव्स OH निगेटिव्ह आयन इट्स aqueous कंडिशन और aqueous सोल्युशन कॉल्ड एज बेस. नंतर तिसरा जो आहे ना तो कोण आहे बघा, लॉरी ब्रॉन्स्टेड काय म्हणते, द सबस्टन्स विच एक्सेप्ट हायड्रोजन कॉल्ड एज बेस. ओके असा पदार्थ की जो सबस्टन्स, असा पदार्थ की जो हायड्रोजन ऍक्सेप्ट करते तो कोण असतो, बेस. हे कोणी सांगितलं, लॉरी ब्रॉन्स्टेड. ओके बघा मी तर बेसच्या तुम्हाला 3 मेन डेफिनेशन लिहून दिल्या, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता द सबस्टन्स आणखीन एक डेफिनेशन आहे क्लासिकल किंवा जे जनरल डेफिनेशन आहे. इट कन्वर्ट रेड लिटमस इनटू ब्ल्यू. बघा क्लासिकल डेफिनेशन आहे, सिंपल डेफिनेशन आहे. इट कन्वर्ट और द बेस कन्वर्ट रेड लिटमस इनटू ब्ल्यू. बघा ह्या डेफिनेशन्स आहेत बेसच्या. आपल्याला काय पाहायचं बेसिक नेचर ऑफ अमाइन्स, पण आपल्याला याच्या अगोदर ह्या काही डेफिनेशन्स माहिती असणे खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला समजणार नाही किंवा बेसिक नेचर अमाइन्स हा खरंच बेसिक आहे का. तर अमाइन्स किंवा बेसिक असेल जेव्हा तू हे सर्व गोष्टी फॉलो करेल. म्हणजे द सबस्टन्स विच डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. ओके नंतर द सबस्टन्स विच गिव्स OH निगेटिव्ह आयन इन aqueous कंडिशन. नेक्स्ट द सबस्टन्स विच एक्सेप्ट हायड्रोजन. ओके अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड अँड इट कन्वर्ट रेड लिटमस इनटू ब्ल्यू. तर मी काय म्हणतो, हा जो अमाइन्स आहे ह्या सर्व कंडिशन्स फॉलो करते का आपण बघणार. आणि जर ह्या कंडिशन फॉलो केल्या तर हा बेस आहे. आणि इथे लिहूनच दिलं आपण बेसिक नेचर ऑफ अमाइन्स, म्हणजे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत हा फॉलो करेल. चला बघू वन बाय वन फॉलो करतो का. सो व्हेरी सिंपल आणि इझी आहे. बघा बघू हे सर्व कंडिशन्स याने फॉलो केल्या पाहिजे. चला लक्ष द्या. तर पहिली काय बघा, नाव फर्स्ट when
बेसिक नेचर ऑफ अमाइन्स मध्ये आपण काय करू माहिती आहे का, काही इथं टर्म्स अँड कंडिशन्स खूप पहिली आहे बघा. आता अमाइन्स कसे असतात तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपल्याकडे प्रायमरी अमाइन, तर सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. पहिली कंडिशन काय म्हणतो, व्हेन amines, it may be primary, secondary or tertiary, when amines reacts with acid it gives salt. Okay, जर तुम्ही अमाइन्सला कोणासोबत रिॲक्ट करत असाल, ऍसिड सोबत रिॲक्ट करत असाल तर हा सॉल्ट देतो. ही पण कंडिशन यू नो दॅट की एखादा जर ऍसिड असेल बेस सोबत रिॲक्ट झाला तर काय देतो, सॉल्ट अँड वॉटर. पण जर ऑक्सिजन नसेल तर जनरली तो काय देतो, फक्त सॉल्ट देतो. म्हणजे आपल्याला इथं काय म्हणतो, अमाइन्स, व्हाय द अमाइन्स आर बेसिक इन नेचर, बिकॉज अमाइन्स रिॲक्ट्स विथ ऍसिड, मिनरल ऍसिड, इट गिव्स सॉल्ट, किंवा तो तुम्हाला सॉल्ट देतो. ऍक्च्युली कसा देतो बघा, सिंपल आहे. आपण काय करू, काही रिॲक्शन घेऊ, अमाइन्स घेऊ. सपोज आपण जनरल अमाइन्स घेऊ, आर NH2, हा प्रायमरी अमाइन आहे. नाव इट रिॲक्ट्स विथ वन ऑफ द मिनरल ऍसिड. कोणता घेता, HCl घेऊ शकता, HBr घेऊ शकता, HI घेऊ शकता. आपण जनरल घेऊ, कोण, HX. हा कोण आहे, अमाइन, दॅट इज प्रायमरी अमाइन. नेक्स्ट कोण आहे, हॅलो ऍसिड. या दोघांना आपण मिक्स करणार बघा. जसं तुम्ही यांना मिक्स करणार ना तसं तुम्हाला काय मिळतो, RNH2 रिॲक्ट्स विथ HX. काय होते इथं बघा, हा NH2 काय करतो, या हायड्रोजनवर अटॅक करतो आणि आपल्याला काय मिळते, R बघा, NH2 आणि H, दॅट इज NH3. आणि याच्यावर चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह, कारण याने इलेक्ट्रॉन पेअर कोणाला दिली, हायड्रोजनला. पण एक्स काय म्हणून निघून गेला असेल, Cl निगेटिव्ह. हा कोण आहे, इट इज अ सॉल्ट. याला अमोनियम सॉल्ट पण म्हणता तुम्ही, और इट इज अल्किल अमोनियम सॉल्ट और अल्किल अमोनियम क्लोराइड, किंवा मग काय सॉल्ट म्हणू शकता. म्हणजे व्हेन अमाइन्स रिॲक्ट विथ ऍसिड टू गिव्स सॉल्ट, दिस रिॲक्शन इंडिकेट द अमाइन्स इज ऍसिडिक इन नेचर. बरं कसं, इथं कोणती रिॲक्शन किंवा इथं कोणत्या डेफिनेशन आपल्या फॉलो झाल्या चार पैकी बघा. अमाइननी काय केलं, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली बघा. अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्ट, द अमाइन्स जो आहे आपला, यांनी काय केलं, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली. म्हणजे हा कोण आहे, हा बेस आहे. जो पदार्थ इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो तो बेस असतो. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, हा RNH2 होता, इथं RNH3 झाला बघा. RNH2 RNH3 म्हणजे यांनी हायड्रोजन ऍक्सेप्ट केला. आणि अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट तुम्ही काय म्हणू शकता, जो हायड्रोजन ऍक्सेप्ट करते तोही काय बेस, किंवा जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते तोही काय बेस. म्हणजे ऍक्च्युअली इथे दोन डेफिनेशन तुमच्या फॉलो होतात की अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट RNH2 ने हायड्रोजन घेतला, हायड्रोजन ऍक्सेप्टर बघा. जो हायड्रोजन ऍक्सेप्ट करते तो काय बेस. इथं NH2 होता, इथं NH3 आहे, हायड्रोजन ऍक्सेप्ट केला. नंतर तुम्ही अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार बघा. इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केले म्हणून हा काय आहे, बेस आहे. म्हणजे इथं दोन डेफिनेशन तुमच्या काय झाल्या, इथं कंप्लीट झाल्या किंवा यांनी फॉलो केला. सो अमाइन्स इज अ बेसिक इन नेचर, बेसिक नेचरचा आहे अमाइन्स. ओके, नंतर तुम्ही याचे काही एक्झाम्पल्स पाहू शकता. जसं फॉर एक्झाम्पल CH3NH2 कोण आहे, हा मिथिल अमाइन बघा. मिथिल अमाइन रिॲक्ट्स विथ HX. HX च्या ऐवजी तुम्ही घेऊ शकता HCl, दॅट इज हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय होईल, लगेच लक्षात ठेवा, हा NH2 काय करेल, याच्यावर अटॅक करेल हायड्रोजनवर, आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कोणाकडे शिफ्ट होतील, क्लोरीन कडे. काय मिळेल आपल्याला, CH3 बघा. NH2 आणि H, दॅट इज NH3. याच्यावर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह, कारण इलेक्ट्रॉन पेअर कोणाला दिली, हायड्रोजनला. आणि Cl काय, Cl निगेटिव्ह. हा कोण आहे, याला म्हटलं जाते मिथिल अमोनियम क्लोराइड. काय हा, मिथिल अमोनियम क्लोराइड. म्हणजे हा सिम्पली याला तुम्ही काय म्हणू शकता, इट इज सॉल्ट. ओके, तुम्ही अशा बऱ्याचशा रिएक्शन्स घेऊ शकता. नंतर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, हा मिथिल अमाइन आहे, दॅट इज प्रायमरी अमाइन. तुम्ही सेकंडरी अमाइन पण घेऊ शकता. जसं फॉर एक्झाम्पल हा कोण आहे, डायमिथिल अमाइन, दॅट इज 2 डिग्री अमाइन. हा 2 डिग्री अमाइन आहे. नाव इट ऑल्सो रिॲक्ट्स विथ HCl घेऊ शकता, H2SO4 घेऊ शकता, HNO3 घेऊ शकता, व्हॉट एव्हर इट मे बी. जो तुम्हाला घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता. ओके, आपण HClच घेणार नॉर्मल बघा. काय होईल, पुन्हा तुमच्या लक्षात येते की डायमिथिल अमाइन सेकंडरी अमाइन मध्ये पण नायट्रोजनवर इलेक्ट्रॉन पेअर आहे, तो हायड्रोजनला देईल, आणि हे इलेक्ट्रॉन्स कोणाला शिफ्ट होतील, क्लोरीनवर. आपल्याला काय मिळेल बघा, इथं कोण, NH, इथं काय आहे, CH3 CH3. इथं चार्ज कोणता, पॉझिटिव्ह, कारण यांनी इलेक्ट्रॉन्स कोणाला दिले, हायड्रोजनला. NH आणि H, दॅट इज NH
टू NH आणि H NH2 आणि इथं कोण अटॅच झाला Cl निगेटिव्ह. हा कोण असेल डायमिथिल अमोनियम फ्लोराईड. दॅट इज इट इज ऑल्सो सॉल्ट. म्हणजे तुम्ही एक काम करा ना, इथं प्रायमरी घ्या, सेकंडरी घ्या किंवा टर्शियरी अमाइन घेतला आणि तुम्ही जर त्याला एखाद्या मिनरल ऍसिड सोबत रिॲक्ट केलं तर तो तुम्हाला काय देतो सॉल्ट देतो. अँड दीज रिएक्शन्स आर इंडिकेट द अमाइन्स आर बेसिक इन नेचर. हे सर्व रिएक्शन्स तुम्हाला सांगतात की अमाइन्स काय आहे बेसिक इन नेचर आहे. ओके, आपण आणखी काही रिएक्शन्स पाहू शकतो बघा. ह्यात झाला कोणाचा हा 1 डिग्री अमाइन, हा 2 डिग्री अमाइन. तुम्ही नेक्स्ट पण घेऊ शकता. ना दिस रिएक्शन लक्षात ठेवा हे काय इंडिकेट करते व्हेन अमाइन्स रिएक्ट्स विथ ऍसिड इट गिव्स सॉल्ट. हे इंडिकेशन आहे. तुम्ही आणखी काही रिएक्शन्स घेऊ शकता सेकंडरी टर्शियरी. आपण सेकंडरी पाहिली टर्शियरी घेऊ शकता. आपण काय करू ऍनिलीन घेऊन घेऊ. ऍनिलीनची पण रिएक्शन्स घेऊ शकता तुम्ही. बघा इट इज ऍनिलीन रिएक्ट्स विथ HCl. काय होईल बघा बरं इथं पण पुन्हा काय होईल. हा जो ऍनिलीन आहे याचा नायट्रोजनवर प्रत्येकाच्या नायट्रोजनवर लोन पेअर आहे त्याच्यामुळे ते डोनेट करते आणि कोणाला डोनेट करेल H ला. इलेक्ट्रॉन्स पुन्हा शिफ्ट होतील क्लोरीन. काय मिळेल तुम्हाला पुन्हा सॉल्ट. काय असेल इथं NH2 आणि H दॅट इज NH3. पण चार्ज कोणता पॉझिटिव्ह आणि कोण Cl निगेटिव्ह. याला काय म्हणतात हा आहे ऍनिलिनियम अमोनियम क्लोराईड. इट इज ऑल्सो सॉल्ट. म्हणजे याचा अर्थ काय झाला जर तुम्ही लक्षात असेल तुमच्या तर प्रायमरी अमाइन घ्या, सेकंडरी अमाइन घ्या किंवा टर्शियरी अमाइन घ्या किंवा अरोमॅटिक अमाइन घ्या दॅट इज ऍनिलीन. या सर्वांच्या मध्ये नायट्रोजनवर लोन पेअर आहे तो डोनेट करेल आणि जो लोन पेअर डोनेट करते किंवा हायड्रोजन ऍक्सेप्ट करते त्याला तुम्ही काय म्हणसाल बेस. नाउ दीज ऑल रिएक्शन्स इंडिकेट अमाइन्स इज बेसिक इन नेचर. ओके, या रिएक्शन सांगतात तुम्हाला अमाइन्स इज बेसिक नेचरचं आहे. चला सेकंड काय आहे बघा. सेकंड कंडिशन काय आहे हे फर्स्ट होती. सेकंड बघू. बघा द बेस gives OH negative ions in aqueous solution. बघा बरं बेस काय असतो आपल्याला आणखी पण माहिती आहे. आरएनएस कन्सेप्ट काय म्हणतो बेस हा काय देतो OH निगेटिव्ह आयॉन देते ऍक्वियस सोल्युशन मध्ये. आणि इथं पण काय होते बघा व्हेन अमाइन्स प्रायमरी असेल सेकंडरी असेल टर्शियरी असेल व्हेन अमाइन्स reacts with water it gives OH निगेटिव्ह आयन. म्हणजे याचा अर्थ काय झाला अमाइन्स रिएक्ट्स विथ वॉटर म्हणजे अमाइन्स इन ऍक्वियस कंडिशन. अमाइन्स रिएक्ट्स विथ वॉटर म्हणजे काय मिनिंग आहे अमाइन इन ऍक्वियस कंडिशन काय देणार OH निगेटिव्ह आयन देणार. म्हणजे ह्या पण रिएक्शन्स काय इंडिकेट करणार अमाइन्स इज अ बेसिक इन नेचर. आपल्याला काही गोष्टी प्रूव्ह कराव्या लागतात. जर तुम्हाला कोणी म्हटलं की व्हाय द अमाइन्स आर बेसिक इन नेचर काय सांगतात किंवा जो अमाइन्स आहे हा काय करतो की पहिल्या ज्या कंडिशन्स आहेत याला जर तुम्ही ऍसिड सोबत रिॲक्ट केलं तर हा सॉल्ट देतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ऍसिड रिॲक्ट विथ बेस फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. मग तुम्ही जर रिएक्शन ऍसिड सोबत जर बेसच्या रिएक्शन्स करत असाल तर तुम्हाला सॉल्ट मिळतो. आणि आपण ऍसिड घेत आहे मग अमाइन्स काय आहे सॉरी अमाइन्स काय आहे तर बेस आहे ते इंडिकेट करते ते. नंतर इथं पण काय म्हणतो की असे पदार्थ की जे ऍक्वियस सोल्युशन मध्ये OH निगेटिव्ह देतात ते पण काय आहेत बेस आहेत. मग हा म्हणतो व्हेन अमाइन्स रिॲक्ट विथ वॉटर म्हणजेच काय अमाइन्स इन ऍक्वियस कंडिशन काय देतात OH निगेटिव्ह देतात. कसे देतात बघा बघू. व्हेरी सिंपल आणि इझी आहे. बघा आपण काय करणार एखादा अमाइन्स घेऊ नॉर्मली जोही तुम्हाला वाटत असेल आपण RNH2 घेऊ. बघा RNH2 दॅट इज प्रायमरी अमाइन. नाव इट रिॲक्ट्स विथ वॉटर. बघा हा कोण आहे अमाइन. बघा काय होते नाव इट रिॲक्ट्स विथ वॉटर ऍक्वियस कंडिशन आहे. अमाइन्स मध्ये काय टाकायचंय पाणी टाकायचंय तुम्ही. बघा काय मिळतो तुम्हाला इथं पण काय कंडिशन होते माहिती आहे का हा जो NH2 आहे ना हा काय करतो माहिती आहे का हा NH2 ची जी लोन पेअर आहे या हायड्रोजनवर अटॅक करते आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे कोणावर शिफ्ट होतात ऑक्सिजनवर. तसे तुम्हाला माहिती आहे वॉटर जे आहे ना हे अम्फोटेरिक नेचर इट ऍक्ट्स ऍज ऍसिड ऍज वेल ऍज बेस. हे ऍसिड ऍक्ट होते बेस ऍक्ट होते. कसं पाण्याला जर तुम्ही ऍसिड सोबत रिॲक्ट केला तर हा बेस म्हणून ऍक्ट होते आणि तुम्ही जर बेस सोबत रिॲक्ट केलं तर वॉटर ऍसिड म्हणून ऍक्ट होते आणि नॉर्मली ते न्यूट्रल असते. सो आपण याला जर हा जर बेस आहे हा ऍसिड म्हणून ऍक्ट झाला पाहिजे म्हणजे याने काय दिला पाहिजे H दिला पाहिजे. तर वॉटर H देते आणि हा H घेते. बघा बरं काय मिळेल R
बघा NH2 आणि H दॅट इज NH3 पण इलेक्ट्रॉन पेअर दिली म्हणून काय पॉझिटिव्ह चार्ज प्लस कोण मिळाला तुम्हाला OH निगेटिव्ह आयॉन बघा बरं हा कोण आहे हा तर तुम्हाला माहित आहे आयॉन्स आहे हा पण कोण आहे हा म्हणजे कॅटायन्स आहे हा कोण आहे एनायन्स आहे पण लक्षात ठेवा ना तुम्ही जसं अमाईनला वॉटर सोबत रिॲक्ट केलं तसा तुम्हाला कोण मिळाला एक मिळाला हा आयॉन्स आणि नेक्स्ट कोण मिळाला OH निगेटिव्ह आयॉन दॅट इज हायड्रॉक्सी आयॉन आणि ज्या ठिकाणी ज्या कंडिशन्स मध्ये एखादा पदार्थाला तुम्ही पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर तो OH निगेटिव्ह आयॉन देते तो काय असतो बघा बेस वेन अमाइन रिॲक्ट्स विथ वॉटर इट गिव्स बेस अकॉर्डिंग टू अरेनियस कन्सेप्ट पण इथं होते काय हा जो OH निगेटिव्ह आहे ना हा स्ट्रॉंग बेस आहे बघा ना हा कसा इट इज अ स्ट्रॉंग बेस हा स्ट्रॉंग बेस आहे पुन्हा याच्यासोबत रिॲक्ट होते आणि या रिॲक्शनला काय करते रिव्हर्सिबल करते म्हणजे अमाइन रिॲक्ट्स विथ वॉटर टू गिव्स हा जो सॉल्ट म्हणू शकता तुम्ही आणि OH निगेटिव्ह आयॉन्स पण याला पुन्हा काय होते रिव्हर्स आणते कोण OH निगेटिव्ह आणि हा OH निगेटिव्ह काय हा स्ट्रॉंग बेस आहे लक्षात ठेवा इट इज स्ट्रॉंग बेस आता ऍक्च्युली इथं लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट पण तुम्ही अप्लाय करू शकता लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट कसा हा आहे बेस हा आहे ऍसिड बघा बेस पासून जो तयार होत असतो तो हा काय असतो तुम्ही जर लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तर लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट काय म्हणतो माहिती आहे का की बेस पासून काय तयार होतात कॉन्जुगेटेड ऍसिड आणि ऍसिड पासून काय तयार होतात कॉन्जुगेटेड बेस तर हा जो बेस आहे याच्यापासून काय तयार झाला असेल इट इज कॉन्जुगेटेड ऍसिड हा जर कॉन्जुगेटेड ऍसिड आहे तर वॉटर काय ऍसिड आहे याच्यापासून काय निघाला OH तर हा कोण आहे हा कॉन्जुगेटेड बेस आहे बघा म्हणजे याचा अर्थ काय असतो माहिती आहे का नेहमी लक्षात ठेवायचं अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट जर तुम्ही इथं अप्लाय केला तर तुम्ही म्हणसाल अमाइन इज अ बेस जर बेस असेल तर हा काय देतो कॉन्जुगेटेड ऍसिड आणि जो ऍसिड असेल तो काय देतो कॉन्जुगेटेड बेस आता एक महत्त्वाचं असते याच्यामध्ये जे नीट आणि जे मध्ये बरेचदा विचारतात तो मी एक कन्सेप्ट तुम्हाला इथं थोडक्यात सांगून देतो लॉरी ब्रॉन्स्टेडचं काय असते माहिती आहे का जो स्ट्रॉंग ऍसिड असेल ना तो नेहमी बेस देतो पण तो वीक बेस असतो आणि जो वीक ऍसिड असेल ना तो जो बेस देतो बेस देणार ऍसिड हा बेस देणार तो स्ट्रॉंग असते म्हणजे इथं अपोजिट असते स्ट्रॉंग ऍसिड गिव्स बेस कोणता कॉन्जुगेटेड बेस कसा वीक आणि एखादा वीक समजा एखादा स्ट्रॉंग बेस असेल तर ऍसिड देईल पण कसा देईल वीक देईल म्हणजे स्ट्रॉंग गिव्स वीक अँड वीक गिव्स स्ट्रॉंग इथं काय म्हटलं आपण की हा जो अमाइन्स आहे हा वीक बेस आहे बघा अमाइन्स काय वीक बेस याचा अर्थ काय हा कसा असेल हा स्ट्रॉंग कॉन्जुगेटेड ऍसिड आहे आणि हा वॉटर जर आपण म्हटलं वीक ऍसिड आहे याच्या कम्पेअर मध्ये हा वीक आहे हा कसा असेल हा स्ट्रॉंग बेस असतो लक्षात ठेवा सो पण त्याच्याशी आपल्याला काही जास्त घेणं देणं नाहीये मी सांगितलं की हा जो OH निगेटिव्ह आहे हा कसा आहे स्ट्रॉंग बेस आहे लक्षात ठेवा दॅन अमाइन्स पेक्षा पण हा OH निगेटिव्ह स्ट्रॉंग बेस असतो आणि ही रिएक्शन्स काय येते वापस येते इट इज रिव्हर्सिबल रिएक्शन्स पण आपल्याला थोडक्यात फक्त एवढंच पाहायचंय व्हेन अमाइन्स रिॲक्ट्स विथ वॉटर टू गिव्स OH निगेटिव्ह आयन आणि हे जर इंडिकेट करत असेल तर हा कोण आहे हा बेस आहे आता बघा ना तुम्ही इथं कोण घेऊ शकता हा प्रायमरी अमाइन झाला सेकंडरी अमाइन घ्या टर्शियरी अमाइन घ्या तुम्ही त्याला जर पाण्यामध्ये टाकत असाल तर तो तुम्हाला काय देतो OH निगेटिव्ह आयन देतो अँड these reactions also indicate amines are basic in nature ओके चला नेक्स्ट कंडिशन्स को आपण झाल्या दोन बघा नेक्स्ट काय थर्ड तिसरी काय कंडिशन आहे बघा म्हणजे सांगून राहिलो मी तुम्हाला अमाइन्स हे बेसिक नेचरचे कसे आहेत बघा तिसरा आहे द अमाइन्स टर्न्स रेड लिटमस into ब्ल्यू बघा हे जे अमाइन्स असतात ना तुम्ही जर अमाइन्स मध्ये घेसाल अमाइन्स जर ऍक्वियस सोल्युशन्स घेत असाल किंवा अमाइन्सचं सोल्युशन घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही रेड लिटमस जर डुबवत असाल रेड लिटमस येऊन द्या रेड लिटमस जर तुम्ही बोलत असाल ते कशामध्ये कन्वर्ट करतात ब्ल्यू मध्ये कन्वर्ट करतात म्हणजे ही पण कंडिशन्स काय आहे ही पण कंडिशन्स काय एक्सप्लेन करते बेसिक नेचर ऑफ अमाइन्स बघा तुम्हाला म्हटलं जाईल की तुम्हाला विचारला जाऊ शकतो बोर्ड मध्ये की हाऊ यू कॅन टोल्ड दॅट किंवा तुम्ही कसं सांगू शकता की अमाइन्स हे बेसिक नेचरचे आहेत तर ह्या तुमच्या कंडिशन्स आहेत पहिली कंडिशन सेकंड कंडिशन थर्ड कंडिशन तर तुम्ही ह्या कंडिशन्स अप्लाय करून सांगू शकता की अमाइन्स काय आहेत बेसिक नेचरचे आहेत जसं अगोदर पाहिलं आपण OH निगेटिव्ह आयन देते त्याच्या अगोदर पाहिलं अमाइन्स काय करतात माहिती का हायड्रोजन ऍक्सेप्ट करतात किंवा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात पहिली कंडिशन रिॲक्ट्स विथ ऍसिड सेकंड कंडिशन पाहिली जर तुम्ही अमाइन्सला वॉटर मध्ये जर ऍड केलं तर तो OH निगेटिव्ह आयन देते सेकंड कंडिशन्स काय थर्ड कंडिशन्स काय तर अमाइन्स टर्न्स रेड लिटमस इनटू ब्ल्यू ओके ह्या सर्व कंडिशन्स काय सांगतात अमाइन्स आर बेसिक इन नेचर
आणखी काय आहे बघा, आता महत्वाचा पार्ट आहे नेक्स्ट. बघा नेक्स्ट आपल्याला समजलं की अमाइन्स हे बेसिक नेचरचे आहेत. नेक्स्ट आपण काय करू शकतो माहिती आहे का, आणखी आपल्याला अमाइन्सची स्ट्रेंथ पाहायची आहे. आता बघा काय आहे नेक्स्ट कंडिशन. द स्ट्रेंथ ऑफ बेसिक स्ट्रेंथ असतात असं लिहू. द बेसिक स्ट्रेंथ बघा, बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन. आपल्या आता लक्षात आलं की अमाइन्स हे बेसिक नेचरचे आहेत, आपल्याला माहिती आहे. आपल्याला पाहायचं की अमाइन्स हा बेसिक स्ट्रेंथ दाखवतो का, किंवा जो अमाइन्स आहे हा बेसिक नेचरचा आहे का. द बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स आपल्याला आता पाहायचं आहे. बघू आपण वन बाय वन की हे बेसिक स्ट्रेंथ दाखवतात का. बघा सो सिंपल आहे. बघा इथं लिहून घेऊ. बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स पाहायचे आपल्याला. पाहू आपण, इझी आहे. कसं आहे बघा, आता बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स तुम्ही कोणाकोणाच्या याच्यावर एक्सप्लेन करू शकता. तर बघा पहिली कंडिशन बघा, द व्हॅल्यू ऑफ KB or PKB explain the strength of base. Okay, the value of KB or PKB explain the strength of base. Base म्हणजे कोण आहे, अमाइन. बघा स्ट्रेंथचं मिनिंग काय असते माहिती आहे का, की आपल्याकडे सपोज कन्सिडर करा अमोनिया आहे, आपल्याकडे प्रायमरी अमाइन आहे, आपल्याकडे सेकंडरी अमाइन आहे, आपल्याकडे टर्शियरी अमाइन आहे. तर यापैकी जास्त बेसिक कोण आहे हे आपल्याला इथं एक्सप्लेन करावं लागते. त्याला म्हणतात बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन. विच अमाइन इज मोर बेसिक. चला मग आपण वन बाय वन पाहू. तर हा काय म्हणतो, द व्हॅल्यू ऑफ KB और PKB एक्सप्लेन द स्ट्रेंथ ऑफ बेस. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू असतात KB आणि PKB, ह्याच्या व्हॅल्यू तुम्हाला काय सांगतात की कोणता अमाइन जास्त बेसिक आहे, कोणता अमाइन कमी बेसिक आहे. पण आपण पहिले काय बघू, व्हॉट इज KB अँड PKB. ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही आयोनिक इक्विलिब्रियम चॅप्टर पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाते. तरी आपण इथं थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला. बघा KB आणि PKB च्या व्हॅल्यू ऍक्च्युअली असतात काय आणि कशा एक्सप्लेन केल्या जातात. तर आपल्याला एक रिएक्शन घ्यावी लागते की ज्याच्यावर आपण KB आणि PKB. आता KB म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, बेसचा असतो म्हणून काय, ऍक्च्युअली K म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, पण बेसचा असतो म्हणून काय घेतलं जातं KB. आणि PKBचं मिनिंग काय, पोटेन्स. पोटेन्स म्हणजे पोटेन्शियल ऑफ द KB. याचं पोटेन्शियल, याचं रिलेशन सांगतो मी तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. इझिली पहिले आपण बघू K कसा काढतात. बघा आता एक रिएक्शन घेऊ आपण. वेन एखादा अमाइन घेऊ, दॅट इज NH2. नाव इट रिएक्ट्स विथ वॉटर. आपण रिएक्शन्स पाहिली, इट इज रिव्हर्सिबल रिएक्शन, यू नो दॅट. पाहिलेली रिएक्शन्स आहे. काय होते, हा जो अमाइन आहे हा या हायड्रोजनवर अटॅक करते. हा H याने जर ऍक्सेप्ट केला तर याचे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे शिफ्ट होतात, ऑक्सिजनवर OH वर शिफ्ट होतात. आपल्याला काय मिळेल, R. बघा NH3 पॉझिटिव्ह, R NH2 आणि H NH3 पॉझिटिव्ह प्लस कोण OH निगेटिव्ह. आता याला काय असते माहिती आहे का, अप्लाय लॉ ऑफ मास ऍक्शन. आता आपला लॉ ऑफ मास ऍक्शन काय असते माहिती आहे का, आपला लॉ ऑफ मास ऍक्शन म्हणजे तुम्हाला काय करावं लागते ते माहिती असेल तुम्हाला. रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन एक्झॅक्टली इक्वल टू द रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन, आणि त्याच्यावर मग तुम्ही इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढता. मी डायरेक्ट सांगतो, लॉ ऑफ मास ऍक्शन म्हणजे जर तुम्हाला K काढायचा असेल, सो व्हॉट इज K, कोणत्याही केमिकल रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. बघा रिएक्शन इक्विलिब्रियम कंडिशनला पुढे जाणार, वापस येणार. का बरं वापस येणार, तर पहिलेच सांगितलं OH निगेटिव्ह स्ट्रॉंग बेस वापस आणतो रिएक्शनला. म्हणजे ही रिएक्शन ऍट इक्विलिब्रियम कंडिशनला आहे, आणि याच्यासाठी तुम्ही इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K काढू शकता. हायड्रोट कसा करत असतात याचा एक फॉर्म्युला असतो, कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हा जनरल फॉर्म्युला आहे. कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, इट्स द जनरल फॉर्म्युला ऑफ K. चला फाइंड आउट करू आपण या रिएक्शन साठी K इक्वल टू कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. तो प्रोडक्ट कोण कोण आहे, RNH3 आणि OH निगेटिव्ह. चला कन्सन्ट्रेशन ऑफ R NH3 पॉझिटिव्ह, कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह डिवाइडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट कोण कोण आहे,
RnH2 and then H2O. आता नेहमी लक्षात ठेवायचं हा H2O फक्त या अमोनियामध्ये ऍड केले सॉरी हा H2O फक्त या अमाइन मध्ये काय ऍड केलेला असतो. ऍड करणे म्हणजे काय तुम्ही याला किती ऍड करू शकता थोडंसं ऍड करा की जास्त ऍड करा काही फरक पडत नाही. म्हणजे या H2O चं जे कन्सन्ट्रेशन म्हणजे प्रमाण आहे हे तुम्ही किती कमी टाका की जास्त टाका याच्या कन्सन्ट्रेशनवर कोणत्याही प्रकारचं काही रिएक्शन्स वर फरक पडत नाही. म्हणून काय असते माहिती आहे का कन्सन्ट्रेशन ऑफ H2O ऑलवेज काय घेतात कॉन्स्टंट दॅट इज K1 कॉन्स्टंट घ्या. जर याला जर तुम्ही कॉन्स्टंट घेतलं तर कंडिशन्स काय होतील सांगा बरं K इक्वल टू हा बघा K इक्वल टू म्हणजे आता काय करू कन्सन्ट्रेशन ऑफ H2O कॉन्स्टंट आहे हा इकडे घेऊन या इकडे जर आणला हा डिवाइड आहे इकडे आला तर मल्टिप्लाय होईल म्हणजे K मल्टिप्लाय बाय कोण हा H2O इकडे आला म्हणजेच काय घेऊन घेतो डायरेक्ट K1 इकडे कोण राहिला बघा बरं हा इकडे घेऊन आला डायरेक्ट बघा NH3 पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह डिवाइडेड बाय कोण आहे RnH2 concentration of product divided by concentration of reactant. Here K multiplied by K1 considered as a KB. KB म्हणजे काय इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर बेस. ऍक्च्युली याचं मिनिंग काय वाय KB आपण K मल्टिप्लाइड बाय K1 ला काय कन्सिडर केलं KB पण का बरं कारण बेस साठी चालू आहे हा बेस आहे ना म्हणून इथं KB घेतला गेला. आता एक सांगतो तुम्हाला इथे जर ऍसिड असता ना हा जर ऍसिड असता सपोज तर तुम्ही इथं Ka लिहिलं असतं कारण हा ऍसिड असतं बाकी काही मिनिंग नसते त्याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर बेस. सो KB इक्वल टू काय झालं NH3 पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह डिवाइडेड बाय कोण आहे NH2. हे झालं एक इक्वेशन की जे इक्वेशन तुम्हाला काय सांगते बघा आता हे इक्वेशन मेन आहे हे महत्वाचं इक्वेशन आहे. हे इक्वेशन ऍक्च्युली काय इंडिकेट करते बघा एखाद्या सोल्युशन मध्ये जर OH निगेटिव्हचं कन्सन्ट्रेशन आता कन्सन्ट्रेशन म्हणजे प्रमाण म्हणू शकता तुम्ही ऍक्च्युली हे मी तुम्हाला सर्व सांगण्यामागे रिझन काय आहे की जर सपोज मी या अमाइन्सला पाण्यात टाकलं आणि मला याने काय दिला OH निगेटिव्ह हा बेस आहे नो डाउट इट इज बेस बिकॉज when amines reacts with water it gives OH निगेटिव्ह आणि जो OH निगेटिव्ह देते तो बेस असते. पण मी काय म्हणतो जो जास्त OH निगेटिव्ह देते म्हणजे काय त्याचं कन्सन्ट्रेशन OH निगेटिव्हचं कन्सन्ट्रेशन जास्त देते तो कसा बेस असेल स्ट्रॉंग बेस असेल कारण सिंपल आहे की जो बेस जास्त प्रमाणात OH निगेटिव्ह आयन देईल बघा जो बेस जास्त प्रमाणात OH निगेटिव्ह आयन देईल तो कसा असेल तो स्ट्रॉंग बेस असेल. आणि याचा अर्थ काय OH निगेटिव्हचं प्रमाण जर जास्त कन्सन्ट्रेशन जास्त तर KB ची व्हॅल्यू पण कशी जास्त. मग थोडक्यात तुम्ही काय म्हणू शकता ज्या बेस साठी KB ची व्हॅल्यू जास्त तो स्ट्रॉंग बेस. म्हणजे बघा KB ची व्हॅल्यू जास्त केव्हा येईल जेव्हा OH निगेटिव्हचं आयॉनचं प्रमाण जास्त येईल आणि OH निगेटिव्ह आयॉन जो जास्त देईल तो स्ट्रॉंग बेस. सिंपल आहे. बघा आणखीन एक रिलेशन सांगतो इथे तुम्हाला हियर बघा PKB आपण जो म्हटलंय तुम्हाला बघा हा कोण हियर हे ऍक्च्युली तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे मी PKB असं लिहितात ऍक्च्युली याला इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 KB. हे एक रिलेशन आहे. द रिलेशनशिप बिटवीन PKB अँड KB कोणतं रिलेशन आहे बघा बरं PKB इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 कन्सन्ट्रेशन ऑफ KB. ऍक्च्युली हे जे आहेत ना हे केमिकल इक्विलिब्रियम मधून आलेले इक्वेशन्स आहेत पण इथे डायरेक्ट सांगत आहे मी तुम्हाला ऍक्च्युली KB ची व्हॅल्यू समजलंय का तुम्हाला OH निगेटिव्हचं प्रमाण जर जास्त तर KB ची व्हॅल्यू जास्त. आता OH निगेटिव्हचा कन्सन्ट्रेशन केव्हा जास्त येईल जेव्हा स्ट्रॉंग बेस असेल. मग हे इंडिकेट काय करते तुम्हाला की OH निगेटिव्हचं प्रमाण जास्त KB चं प्रमाण जास्त म्हणजे ज्या बेस साठी KB ची व्हॅल्यू खूप जास्त येईल ज्या बेस साठी KB ची व्हॅल्यू जास्त येईल तो कसा असेल स्ट्रॉंग बेस असेल. पण PKB आणि KB चं कोणतं रिलेशन आहे बघा ना मायनस KB म्हणजे याचा अर्थ काय दोघांचं अपोजिट रिलेशन आहे. म्हणजे मी काय म्हणतो ज्या ठिकाणी KB ची व्हॅल्यू जास्त त्या ठिकाणी PKB ची व्हॅल्यू कमी आणि ज्या ठिकाणी KB ची व्हॅल्यू जास्त तिथं PKB ची व्हॅल्यू जास्त म्हणजे सॉरी ज्या ठिकाणी KB ची व्हॅल्यू जास्त त्या ठिकाणी PKB कमी ज्या ठिकाणी PKB जास्त त्या ठिकाणी KB कमी. मग आता याचा अर्थ काय झाला सांगा बरं या दोन रिलेशन बघा इथं लिहून देतो तुम्हाला इथं तुमचं फॉर बेसिक स्ट्रेंथ बघा फॉर बेसिक स्ट्रेंथ हे नेहमी लक्षात ठेवा कोण KB. जर KB ची व्हॅल्यू जास्त असेल लक्षात ठेवा KB ची व्हॅल्यू जर जास्त असेल
केबीची व्हॅल्यू जास्त म्हणजे ओएच निगेटिव्हचं प्रमाण जास्त. तर या दोघांच्या रिलेशनवरून काय लक्षात येईल, पीकेबीची व्हॅल्यू कशी असेल, कमी असेल. देन जर पीकेबीची व्हॅल्यू कमी असेल तर बेस कसा असतो, स्ट्रॉंग बेस असतो. म्हणजे त्याची बेसिक स्ट्रेंथ कशी असते, जास्त असते. बघा काय हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं रिलेशन आहे. कारण तुम्हाला काही ठिकाणी काय करतात माहिती आहे का, या केबीच्या व्हॅल्यू तो कोणी देत नाही पण पीकेबीच्या व्हॅल्यू देते. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या ठिकाणी तुम्हाला ज्याची पीकेबीची व्हॅल्यू सर्वात कमी दिसली तो कसा बेस असेल, स्ट्रॉंग बेस असेल. त्याची स्ट्रेंथ कशी असेल, जास्त. तो कसा मोर बेसिक असेल. बघा हे कंडिशन लक्षात ठेवा. आणि ज्याची केबीची व्हॅल्यू जास्त तो स्ट्रॉंग बेस, पण ज्याची पीकेबीची व्हॅल्यू कमी तो स्ट्रॉंग बेस. वीक बेसला याच्या उलट असेल. वीक बेस कसा म्हणसाल बघा बरं तुम्ही, वीक बेसला काय म्हणसाल बघा, ज्याची केबीची व्हॅल्यू कमी कमी हा, पण आता केबीची व्हॅल्यू कमी तर पीकेबीची व्हॅल्यू कशी आहे, रिलेशन अपोजिट आहे. म्हणजे काय म्हणसाल तुम्ही, पीकेबीची व्हॅल्यू कशी असेल, जास्त. तर बेस कसा असेल, ह्या कंडिशन्स तुम्हाला माहिती असणे खूप आवश्यक आहे. बघा बरं महत्वाच्या आहेत ह्या. हे मी तुम्हाला रिलेशनच याच्यासाठी सांगितलं ऍक्च्युअल मध्ये, की ऍक्च्युअली हे सांगण्यामागे काही रिझन नाहीये, कारण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये सर्व होते. पण ऍक्च्युअली हे सांगण्याचं रिझन असं आहे की तुम्हाला इथं काय केलं जातं, काही ठिकाणी तुम्हाला या पीकेबीच्या आणि केबीच्या व्हॅल्यू दिल्या जातात आणि पीकेबी आणि केबीच्या व्हॅल्यू दिल्या तर तुम्हाला काय विचारलं जातं, स्ट्रेंथ ऑफ द बेस विचारलं जाते. मग कसं लक्षात ठेवायचं, केबी तर जनरली देत नाही, जनरली म्हटलं मी देऊ शकतात पण जनरली देत नाही. मग कोणाच्या व्हॅल्यू देतात, पीकेबीच्या. काय लक्षात ठेवायचं, ज्याची पीकेबीची व्हॅल्यू सर्वात लहान तो कसा, स्ट्रॉंग बेस. ज्याची पीकेबीची व्हॅल्यू सर्वात जास्त तो कसा, वीक बेस. हे अपोजिट आहे. पीकेबीच्या रिलेटेड बेसचं जे स्ट्रेंथ आहे ते अपोजिट आहे. कसं, पीकेबी म्हणजे पीकेबीचं मिनिंग ऍक्च्युली पॉवर ऑर पोटेन्स ऑफ द केबी. रिलेशन तुम्हाला माहिती आहे दोघांचं, केबी आणि पीकेबीचं मायनस रिलेशन आहे. जरी हे लॉग आहे तरी अपोजिट रिलेशन आहे. म्हणून काय आहे, आणि केबीची व्हॅल्यू ज्याची जास्त तो स्ट्रॉंग बेस, पण पीकेबीची व्हॅल्यू ज्याची कमी तो स्ट्रॉंग बेस. हे लक्षात ठेवायचे रिलेशन तुम्हाला, व्हेरी सिम्पल. आता लक्षात ठेवा, हे जर तुम्हाला समजलं असेल तर मी तुम्हाला काय काही स्ट्रेंथ पीकेबीच्या व्हॅल्यू सांगतो, त्याच्यावरून तुम्ही बघा काय लक्षात येईल तुमच्या. एक जनरल आहे, बरं तुम्हाला ऍक्च्युली कशा व्हॅल्यू दिल्या जातात. सपोज आपल्याकडे आहे अमोनिया, हा अमोनिया आहे बघा, आणि इथं पीकेबीच्या व्हॅल्यू आहे. एक अमोनिया आहे, दुसरा आहे RNH2. हा ॲलिफॅटिक अमाइन कन्सिडर करू आपण. ॲलिफॅटिक अमाइन, ॲलिफॅटिक अमाइन्स मध्ये येतो, प्रायमरी असू शकते, सेकंडरी, टर्शियरीचा हा एकच आपण लिहून ठेवला. आणि नेक्स्ट आहे किंवा हा किंवा ARNH2. हा कोण आहे, ॲरोमॅटिक अमाइन, मे बी ॲनिलीन असेल. बरोबर, हे तीन लिहून दिले मी तुम्हाला. आणि इथं काय याच्या पीकेबीच्या व्हॅल्यू सांगतो, शॉर्टकट पीकेबीच्या व्हॅल्यू आहेत काही. बघा अमोनिया आहे, या अमोनियाची जी व्हॅल्यू आहे ना, पीकेबी आहे, पीकेबीची व्हॅल्यू दिली असते तुम्हाला. या अमोनियाची पीकेबीची व्हॅल्यू आहे 4.75 नियर अबाउट. व्हॅल्यू की पाठ करायची गरज नाहीये तुम्हाला, हे दिल्या जातात म्हणून इथं काही रट्टा वगैरे मारायची गरज नाही, पाठ नाही करायची, फक्त शॉर्टकट सांगत आहे. हा आहे 4.75. हा जो ॲलिफॅटिक अमाइन आहे ना, या ॲलिफॅटिक अमाइनच्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, हे असतात 3 पॉईंट, म्हणजे नियर अबाउट आहे बरं, हे नियर अबाउट आहे, एक्झॅक्ट नाही आहे. ही असते व्हॅल्यू 3 पॉईंट, म्हणजे सुरुवात होते 3.322. इकडे ह्या मग आता लोअर मध्ये जातात, लक्षात ठेवा. सपोज 2.2 पर्यंत. ठीक आहे, ॲलिफॅटिक अमाइन्स मध्ये वेगवेगळे असतात, प्रायमरी, सेकंडरी जे असतील ते टर्शियरी, पण ॲलिफॅटिक मध्ये 3.3 टू 2.2. हा जो ॲरोमॅटिक अमाइन आहे याची जी व्हॅल्यू आहे, बेन्झिना अमाइन्स वगैरे वगैरे जे तुम्ही म्हणतात, त्याची व्हॅल्यू नियर अबाउट येते 9.75 किंवा 9.32 पर्यंत. नियर अबाउट. बघा बरं काय झालं, हे नियर अबाउट व्हॅल्यूज आहेत ना, म्हणजे काही एक्झॅक्ट व्हॅल्यूज नाही दिल्या मी तुम्हाला, पण नियर अबाउट यांचे रेंज येते, यांच्या रेंजेस असतात. आता ॲरोमॅटिक अमाइन काय फक्त हाच नाही आहे, ॲनिलीनच नाही आहे, बाकीचे पण आहेत. ठीक आहे, जसं डायफिनिल अमाइन असेल, पण आपण एक रेंज सांगितली बा, ही रेंज आहे. बघा बरं पीकेबीच्या व्हॅल्यू दिल्या मी तुम्हाला, याची किती दिली 4.75, याची किती दिली 3.32 आणि याची किती दिली 9.32. आता मला सांगा विच वन इज स्ट्रॉंग बेस ऑन द बेसिस ऑफ पीकेबी व्हॅल्यू. आता मी काय सांगितलं होतं याच्या अगोदर, ज्याची पीकेबीची व्हॅल्यू सर्वात लहान तो काय, स्ट्रॉंग बेस.
मग काय सांगतात? पीकेबी ची व्हॅल्यू सर्वात लहान कोणाची? मी पीकेबी दिली, केबी नाही, हे विसरू नका. केबीचं असतं ना ज्याची व्हॅल्यू सर्वात जास्त तो स्ट्रॉंग बेस. पण आपल्याला कोणाची व्हॅल्यू देतात? पीकेबी. आणि यांचं रिलेशन कसं आहे? अपोजिट आहे. आणि तुम्हाला माहित आहे ज्याची पीकेबी ची व्हॅल्यू सर्वात लहान तो कसा असतो? स्ट्रॉंग बेस. तर बघा बरं, याच्यापैकी लहान व्हॅल्यू कोणाची? अॅलिफॅटिक अमाइन. मग काय म्हणसाल तुम्ही? अॅलिफॅटिक अमाइन हे कसे आहे? स्ट्रॉंग बेस आहे. लक्षात ठेवा. कोणापेक्षा? अमोनियापेक्षा. करेक्ट. आणि अमोनियाची व्हॅल्यू 4.75 ही लहान आहे कोणापेक्षा? अरोमॅटिक पेक्षा. म्हणजे मग अॅलिफॅटिक अमाइन्स आर मोर बेसिक दॅन अमोनिया, अँड अमोनिया जो आहे हा मोर बेसिक आहे कोणापेक्षा? अरोमॅटिक अमाइन पेक्षा. हे सिंपल आहे, लक्षात ठेवा. ही झाली काय? बेसिक स्ट्रेंथ ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यू ऑफ केबी अँड पीकेबी. हे लक्षात ठेवा. तुम्ही व्हॅल्यू ऑफ केबी आणि पीकेबीच्या बेसवर जर समजा हेच नाही, तुम्हाला जर आणखी काही एक्झाम्पल्स दिले आणि तिथे जर पीकेबीच्या व्हॅल्यू दिल्या तर समजून चालायचं ज्याची व्हॅल्यू सर्वात लहान तो कसा? स्ट्रॉंग बेस. आणि ज्याची व्हॅल्यू सर्वात जास्त, पीकेबीची व्हॅल्यू सर्वात जास्त तो कसा? वीक बेस. सो व्हेरी सिंपल वन आहे. आणि हे तुम्हाला रिलेशन्स पण समजलं असेल किंवा हे रिलेशन्स लक्षात ठेवा. तसं केमिकल इक्विलिब्रियम मध्ये तुम्हाला पुन्हा हे माहिती पडते. ओके. तर ह्या असतात द बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन कॅन बी डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ केबी अँड पीकेबी. हे म्हणून लिहून दिलं मी तुम्हाला द व्हॅल्यू ऑफ केबी ऑर पीकेबी एक्सप्लेन द स्ट्रेंथ ऑफ बेस. समजलं?